अपने राजनीतिक और सामाजिक कार्यों के साथ अपना दबदबा कायम करने वाले कोपरखैंडी प्रभाग क्रमांक 49 के पूर्व नगर सेवक और शिवसेना ऐरोली विधानसभा सह संपर्क प्रमुख रामदास पवड़े के कुशल नेतृत्व में कोपरखैंडी स्थित गणेश मैदान में शिवसेना आयोजित भव्य हल्दी कुमकुम समारोह और वारसा महाराष्ट्राचा मराठमोळा कार्यक्रम का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया। तीसरे साल आयोजित इस भव्य हल्दी कुमकुम समारोह की शोभा बढ़ाने महाराष्ट्र महिला आर्थिक महामंडल अध्यक्षा मीनाक्षी शिंदे मुख्य अतिथि के तौर पर मौजूद रहीं, जहां उनके साथ उपस्थित थी ऐरोली विधानसभा मतदार संघ महिला जिला संगठिका शीतल कचरे, उप शहर प्रमुख रेखा कामले, विभाग प्रमुख गौतम ढोले, उप विभाग प्रमुख युवराज जयभाई, शाखा प्रमुख रोहिदास डोके, उप शाखा प्रमुख महेश ढगे आदि तमाम मान्यवर। इस दौरान वारसा महाराष्ट्राचा मराठमोळा कार्यक्रम की अनोखी छटा से संपूर्ण माहौल उत्साह में लबरेज हो उठा। नृत्य संगीत की अनोखी झलक तो वहीं भक्ति भावक गीत से संपूर्ण माहौल महिलाओं के जोश और उत्साह का गवाह बना। वहीं यह माहौल उत्साह में लबरेज तब और हो उठा जब मान्यवरों के हाथों लकी ड्रॉ निकालकर 11 विशेष महिलाओं को पैठनी साड़ी का वितरण किया गया। वहीं विभिन्न मनोरंजनात्मक खेलों में विजयी महिलाओं को मान्यवरों के हाथों सम्मानित भी किया गया। इस मौके पर प्रभाग की माता बहनों के आर्थिक उन्नति के लिए महिला आर्थिक महामंडल की अध्यक्षा मीनाक्षी शिंदे ने महिलाओं का मार्गदर्शन करते हुए सरकार द्वारा महिलाओं को आर्थिक दृष्टि से सशक्त बनाने के लिए लाई गई योजनाओं की जानकारी देते हुए कहा कि आज सभी लाड़की बहनों के पीछे सरकार मजबूती से खड़ी है और आज इस प्रभाग में शिवसेना के कट्टर कार्यकर्ता व पूर्व नगर सेवक रामदास पवड़े प्रभाग की समस्त माता बहनों के लिए एक बड़े भाई की तरह खड़े हैं। कोपरखैरणीमध्ये रामदास पोळे यांनी आज हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता। गेली 3 वर्ष सातत्याने ते ह्या प्रभागात कार्यक्रम करतात। मला असं वाटतं महिलांसाठी ज्या काही योजना असतील किंवा इतर कार्यक्रम महिलांना विरंगुळा करण्यासाठी देखील ते कार्यक्रम करत असतात। समाजाचे हित कशामध्ये हे जाणून ते ह्या प्रभागात नवीन नवीन उपक्रम करत असतात आणि खास करून माझ्या लाडक्या बहिणी या मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी एक वाक्यच दिलेलं आहे लाडक्या बहिणी म्हणून, तर लाडक्या भावासारखे पोळे साहेब त्यांच्या मागे उभे असतात आणि आज जर तुम्ही बघाल तर महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद इथे बघायला मिळतोय। त्यांना खेळ पैठणीचा हा कार्यक्रम लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे आणि जवळजवळ 11 पैठणी त्यांनी ह्या प्रभागातल्या महिलांसाठी ठेवलेला आहे। असंच कार्यक्रम ते सातत्याने करत राहत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा आहे। वहीं रामदास पवड़े ने इस कार्यक्रम को मिले प्रतिसाद पर समाधान व्यक्त करते हुए कहा कि मीनाक्षी शिंदे के आगमन से महिलाओं में उत्साह बढ़ा है। मकर संक्रांतीनंतर ऋषी पंचमी पर्यंत या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केले जातात। मीही आपल्या संस्कृतीप्रमाणे आज ऋषी पंचमी आहे आणि ऋषी पंचमी निमित्त माझ्या प्रभागातील या सर्व महिलांसाठी या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मीनाक्षीताई शिंदे यांनी आवर्जून येऊन माझ्या या महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि या ठिकाणी भविष्यामध्ये महिलांसाठी नवीन नवीन योजना आहेत, त्या योजना राबवण्याचा मानस त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला। आज या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ ठेवून वारसा महाराष्ट्राचा हा मराठमोळा कार्यक्रमसुद्धा महिलांच्या करमणुकीसाठी आम्ही या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे आणि या कार्यक्रमामुळे महिलांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे मनोरंजन आणि आपल्याला पैठणीच्या साड्या लुटण्याचा आनंद घेता आलेला आहे। आज या ठिकाणी मी 11 पैठणी साडी आज महिलांसाठी सोडत पद्धतीने दिलेल्या आहेत। जे महिला भाग्यवान आहे तिचं या लॉटरीमध्ये नाव निघतं आणि तिला या ठिकाणी आम्ही ओरिजिनल अशी मोर असलेली पैठणी साडी प्रत्येक महिलेला देत आहोत आणि या ठिकाणी या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला मी महिलांसाठी राबवला आणि मला महिलांचं भरपूर असं सहकार्य पाठबळ लाभलं। या ठिकाणी संख्येने महिला उपस्थित झाल्या आणि त्यांनी मला सहकार्य केलं। मी माझ्या प्रभागातील सर्व महिला भगिनींना धन्यवाद देतो। आपण जे मला सहकार्य दिलं मी तुमचा ऋणी आहे। ब्युरो रिपोर्ट नवीन नेटवर्क।